हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागामध्ये 50 माणसांसाठी मटार पनीरची भाजी कशी करायची याचा परफेक्ट व्हिडिओ मी सांगितलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। 50 माणसांसाठी मटार पनीर कसं बनवायचं। इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। पातेलं छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। साधारण 450 ते 500 ग्रॅम अर्धा लिटर तेल आपण यामध्ये घालायचं आहे। छान तेल तापल्यानंतर तेजपत्त्याची 7-8 पानं यामध्ये घालायची आहेत। 2 मूठ असा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता छान धुवून घेतलेला आहे। कढीपत्त्यामुळे खूप छान असा वास येतो। त्यानंतर आपल्याला इथे 50 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम आलं आणि 50 ग्रॅम हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। मिरची आपण चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। छानपैकी असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी मिरच्यांचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत मसाला छान आपल्याला फ्राय करायचा आहे। आता गॅस आपण बारीक केलेला आहे। मस्तपैकी आपण मसाला फ्राय करून घेतोय। त्यामध्ये आता इतर मसाले घालूयात। आता इथे कांद्याची पेस्ट घेतलेली आहे। 1 किलो कांदा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्यातलं सगळं पाणी निघून जात नाही, कांदा छान परतवला जात नाही, तोपर्यंत आपण ही पेस्ट आपण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। कांद्याचा सगळा कच्चेपणा निघून गेला पाहिजे, त्यामुळे चव छान येते, रंग सुद्धा भाजीला छान येतो। कांदा होतोय तोपर्यंत आपण यामध्ये मीठ घालूयात। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। इथे साधारण 2 मूठ असं मीठ यामध्ये घातलेलं आहे। कांद्यामध्ये फ्राय करताना मीठ घातल्यानंतर कांदा आपला लवकर फ्राय होतो। आता छान असा लालसर रंग कांद्याला येईपर्यंत आपण छान कांदा भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा मसाल्याला रंग आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला आता खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। इथे 1/2 किलो सुकं खोबरं छान असं भाजून घेतलं होतं। त्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो पेस्ट करून घेतलेले आहेत। सुकं खोबरं आणि टोमॅटोची ही पेस्ट आहे, ती सुद्धा आपल्याला तेलावरती छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। मसाला आपण जेवढा जास्त छान फ्राय करू तेवढी भाजी आपली छान होते, चवीला छान लागते आणि त्याला तरी सुद्धा खूप छान येते। आता इथे तुम्ही बघू शकता मसाला आपला छान परतवून होतोय। मी थोडा गॅस बारीक केलेला आहे। इतर सुके मसाले आपण यामध्ये घालायचे आहेत। यामध्ये आपण हळद घातली आहे, 4 चमचे साधारण हळद घातलेली आहे। लाल तिखट सुद्धा आपण 4 चमचे म्हणजे 50 ग्रॅम अंदाजाने घालायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे आपण कमी किंवा जास्त लाल तिखटाचं प्रमाण करू शकतो। यामध्ये एक मोठा मूठ भरून आपण गरम मसाला घालायचा आहे। हा घरचा गरम मसाला आहे। व्यवस्थित सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। आता इथे आपला मसाला छान फ्राय होतोय, तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। छान छान अशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। 25 ते 30 माणसांसाठी स्वयंपाक कसा बनवायचा, 100 माणसांचं जेवण कसं बनवायचं, 80 माणसांचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा, असे अनेक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत। त्यानंतर उपवासाचे सगळे पदार्थ मी यावरती चॅनलवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका। आता इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला आपला फ्राय झालेला आहे। मस्तपैकी तेल सुटलंय। त्यानंतर 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम तीळ याची मी पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। काजू आपण अख्खे वापरू शकतो किंवा इथे काजू कणीचा सुद्धा वापर करू शकतो। ते सुद्धा आपण भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी टाकून आपण पेस्ट करून घेतलेली आहे। ती पेस्ट सुद्धा आपण यामध्ये फ्राय करून घेतली आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण इथे मटार पनीर मसाला वापरायचा आहे। मटार पनीर मसाला साधारण 50 ग्रॅम आपण वापरायचा आहे, त्यामुळे छान अशी चव येते। आता हे व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण तो मसाला मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पातेलं अजिबात चिटकत नाहीये मसाल्याला, म्हणजे व्यवस्थित मसाला आपला फ्राय झालेला आहे। सगळ्या कडा मसाल्याने सोडलेल्या आहेत। आता हा मसाला एवढा फ्राय झाल्यानंतरच आपण यामध्ये मटार घालणार आहोत। इथे 3 किलो मटार घेतला होता। हा फ्रोझनचा मटार आहे। मटार छानपैकी 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। पाणी काढून आपण एका चाळणीमध्ये नितरत ठेवला होता। आता हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण मटार घालणार आहोत। मटार व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झाल्यानंतर झाकण ठेवून आपण आधी वाफ काढून घ्यायची आहे। यामध्ये लगेच आपण पाणी घालणार नाही आहोत। मटार आपले थोडेसे ओलसर असतात, त्यात पाण्याचं प्रमाण आहेच। त्याच पाण्यामध्ये आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये मसाला छान असा शिरेल आणि त्याला चव येईल। आता इथे तुम्ही बघू शकता सगळा मसाला एकजीव करून घेतलाय। झाकण ठेवायचं, एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती मी वाफवून घेतलंय। छान अशी वाफ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला कितपत पाणी हवंय त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण घालणार आहोत। आता इथे आधी मी सगळं मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेतले। मटार सगळे छान असे आपले वाफले गेलेले आहेत। यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। एक मोठं भांडं असं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आपल्याला कितपत कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। इथे साधारण 4 दांडा पातेले असं मी पाणी घातलेलं आहे। आता गॅस मोठा करायचा आहे। छान अशी उकळ काढून घ्यायची आहे। मटार आपण छान वाफवून घेतलेत। पटकन अशी उकळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे। आपली छान अशी मटारची भाजी तयार होते। यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे। छान उकळी आल्यावर मटार थोडासा आपण दाबून बघायचा आहे।
मटार शिजला की मगच आपण यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर घालून आपण खूप अशी उकळ काढणार नाही आहे. आता तुम्ही बघू शकता इथे 1 किलो असं पनीर मी घेतलं होतं. पनीर स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याचे पीस करून घेतलेत. आपल्या हव्या त्या आकाराचे पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. छान भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर घालून एक छान अशी उकळी काढायची आहे, जेणेकरून त्या पनीरमध्ये सुद्धा हा ग्रेव्हीचा मसाला जो आहे तो व्यवस्थित शिरेल. त्यामध्ये आता आपण पनीर टाकलं आहे. 1 किलो पनीरचा आपण वापर केला आहे. इथे 50 माणसांसाठी आपण 3 किलो असा मटार वापरलेला आहे. आपल्याकडे 2 भाज्या असतील तर आपण याचं प्रमाण कमी करावे लागेल. इथे आपण एकच भाजी 50 माणसांसाठी वापरली आहे, म्हणून आपण ह्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे आता आपली मटार पनीरची ग्रेव्ही तयार होते. तुम्ही बघू शकता. आता गॅस थोडासा मोठा करून छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. मटार पनीरची आपली 50 माणसांसाठीची ग्रेव्ही तयार आहे. खूप छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.